नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। बदलापूरमधली घटना 2-3 महिन्यांपूर्वी घडली। अत्यंत दुर्दैवी घटना। त्या दोन चिमुकल्या मुलींवरती त्या नालायकाने जे काही केलं ते चुकीचंच कृत्य होतं। त्याच्यावरती बदलापूर स्थानकावरती अनेक लोकांनी म्हणजे तिथल्या जी सुरुवातीला काही लोक आली ना, त्यांनी खरोखर चांगल्या हेतून तो मोर्चा काढला होता। मी खोटं नाही सांगत तुम्हाला, चांगल्या हेतून तो मोर्चा काढला होता। पण त्याच्यानंतर जी काही लोक घुसली ना, ती नक्की लोक कुणाची होती काय होती माहित नाही। मग ते दगडफेक झाली, ते हिंस्र आंदोलन झालं, लाठीचार्ज झाला, सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या। त्या भडव्याला अटक देखील पोलिसांनी केली। या सगळ्या गोष्टी आपण पाहत असताना विरोधक इकडे जे काय बोंबलत होते, म्हणजे काय तिच्याला ते तुमच्या राज्यात चाललंय, हित बलात्कार होतोय तिथं, म्हणजे हे जसं ह्यांच्या काळात अगदी म्हणजे गवताचं जशी महाराजांच्या काळात होतं ना, गवताची पाती कुठं घाण नव्हती किंवा असं जसं काय यांचा राज्यकारभार चालू होता या लोकांचा, त्या नराधमाला फाशी व्हावी आणि ती लवकरात लवकर व्हावी याच्यासाठी नक्कीच पोलीस प्रशासन, न्याय व्यवस्था सगळी मला असं वाटतं की चांगल्या याच्यावरती काम करत होते की त्याला लवकरात लवकर फाशी मिळावी। तर काल असं झालं। काल त्याला त्या पोलिसांच्या व्हॅन मधून घेऊन जात असताना असं सांगितलं जाते पोलिसांनी की त्यानं पोलिसांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला। तर ते होऊ शकतं कारण ज्या व्यक्तीला माहिती आहे की बाबा आता थोड्या दिवसानंतर आपली फाशीची शिक्षाच आहे, म्हणजे असंही झालं मरायचंय तसंही मरायचंय, तर कुठं त्याला इथून निघून गेलं, कुठं पळून गेलं तर कुठेही लपता येईल, कुठेही काही करता येईल। आणि असं होतं। अशा कित्येक घटना आपण पाहिलेत। म्हणजे एखादा गुन्हेगार असेल तर तो साधं उदाहरण आहे ना, समोर एकदा मरण दिसल्यानंतर माणूस काही करतो। ते हे सगळ्या गोष्टी सांगतायत की कशी त्यानं बंदूकच कशी खेचली, तो मतिमंदच होता। मी माझं म्हणणं काय तुम्हाला सांगू, खरोखर त्याला मारला ना, जर पोलिसांनी खरोखर मारला असेल त्याला, तर मी त्यांचं डबल अभिनंदन करतो। आणि जर त्यानं पोलिसांची बंदूक हिसकावून जरी काही करण्याचा प्रयत्न केला असेल तरी मी पोलिसांचं अभिनंदन करतो। आणि सगळ्या सरकारचं, देवेंद्र फडणवीसांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं देखील अभिनंदन करतो की तुम्ही या नराधमाला तिथल्या तिथं गोळ्या घातलात। मला खरोखर या गोष्टीचं छान वाटतंय। पण या सगळ्या गोष्टी होत असताना जरा महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया। या सगळ्या गोष्टी होत असताना जेव्हा हे सगळं प्रकरण घडत होतं ना, त्या बदलापूरच्या रेल्वे स्थानकावरती लाठीचार्ज झाला, तेव्हा हे सगळे विरोधातली सगळे लोक, मग ते शरद पवार असतील, उद्धव ठाकरे, संजय राऊत, अंधारेबाई, हे कोल्हे फिले, हे सगळी लोक काय म्हणत होते माहितीये? काय म्हणत होते? याला फाशीची शिक्षा तात्काळ व्हावी, याला तात्काळ गोळ्या घालाव्या, याला तात्काळ असं करावं, याला तात्काळ अटक करावी। या सगळ्या गोष्टी बोलणारी लोक काल जेव्हा त्याला गोळ्या घालण्यात आल्या, मग स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेली ही सगळी गोष्ट आहे। आणि स्वसंरक्षणासाठी करताना जेव्हा गोळ्या घातल्या तेव्हा ही लोक आज आसवड ढाळतायत, त्याच्यावरती आसवड ढाळतायत। हे सांगतायत की काहीतरी काळं बेरं होतं म्हणून त्याला गोळी घातली। अरे साध्या चिमुकल्यांवरती कुठला माणूस सांगतो आणि अत्याचार करायला त्याला काय काळबीर असणार आहे? म्हणजे जी गोष्ट बलात्कारी माणसाला देखील पाठीमागं घालणारी यांची ही सगळी वृत्ती असेल तर ही लोक किती घाणेरडी आहेत। यांच्याच काळामध्ये कसाबनं या मुंबईमधल्या आपल्या सामान्य लोकांना मारून टाकलं, याला 2-2 किती वर्ष बिर्याणी खाया घातली या लोकांनी। यांच्या सरकारच्या काळात या गोष्टी घडल्यात। यांच्या सरकारच्या काळात तो कोण याकूब मेमन का कोण, त्यांच्या अंत्ययात्रेला सगळे जुलूस निघतो। कोणाचं सरकार होतं तेव्हा? कोणाचं सरकार? कोणाकडे बोटं दाखवताय? मी अभिनंदन करतो, मला गर्व आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र साहेबांनी त्याला गोळ्या घातल्या, त्याला अत्यंत उत्तम काम केलं, अत्यंत उत्तम। त्याच वेळेला घालायला पाहिजे होत्या, थोडा उशीरच केला मी तर म्हणतो। अभिनंदन आहे पोलिसांचं। पण ही सगळी लोक यांच्या असले घाणेरडे चेहरे रडतायत, प्रश्नचिन्ह उभं करताय। अरे सर, तुमची मुलगी असती उद्या तर काय केलं असतं तुम्ही? त्या अंधारेबाई सांगते की कसं काय त्याला गोळ्या मारल्या आणि मग तो मतिमंदच होता आणि कसं काय होता। अरे अंधारेबाई, तुझी मुलगी जर असती ना तर तू काय केलं असतंस याचा जरा विचार कर। मग तू हे सगळा प्रश्न उपस्थित केला असतेस का? नसते केलेस। ते शरद पवार ज्यांना तुम्ही जाणता राजा राजकारणातला म्हणताय, या असल्या संवेदनशील गोष्टींवरती देखील तुम्ही प्रश्न उपस्थित करता, जिथं अभिनंदन करायला पाहिजे। म्हणजे बलात्कार्याला देखील तुम्ही प्रश्न उपस्थित करता मेलाय म्हणून, तुम्हाला तिचं वाईट वाटतंय। कसल्या थराचं राजकारण जाऊन करताय? जरा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा। हे अमोल कोल्हे संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला शिकवतात महाराष्ट्राला, असे करायचे राजे, तसे करायचे राजे। तुमची पात्रता देखील नाहीये राजांविषयी काही बोलण्याची आणि त्यांची भूमिका कधी करण्याची। कारण तुम्ही म्हणजे ज्या राजांनी रांझाच्या पाटलाचा चौरंग करून त्याला चौकात उभा केला, त्या महाराजांचे विचार तुम्ही म्हणताय की माझ्याकडे आहेत, हे तुमचे विचार, हे तुमचे असले विचार। ते संजय राऊतांचं सोडून द्या होते, ते काय त्यांचा विषयच आपण महाराष्ट्रात घेत नाही। ते काय बोलतात त्याच्या आयला सकाळी येऊन ते समजतच नाहीये। पण शरद पवारांसारखा एखादा राजकारणातला एखादा हुशार माणूस किंवा राजकारणातला काय अनुभवी माणूस अशा घटनेवरती, अशा संवेदनशील गोष्टीवरती जर विरोधात प्रश्न उपस्थित करत असतील, याच्यासारखं दुर्दैव नाही याच्यापेक्षा कुठलं। म्हणजे हे बलात्कार्याला देखील पाठीशी घालणारी लोक आहेत। त्याच्यामुळे विचार करावा जनतेने की नक्की काय आहे,
म्हणजे गोळ्या घातला त्याचा आनंद झाला पाहिजे प्रत्येकाला मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेल. बलात्काराला त्या गोष्टीला कुठली मला तरी असं वाटतं की त्याला कुठलाही आश्रय मिळू नये. पण इथं तुम्ही आश्रय देताय याच्यासारखं दुर्दैव नाहीये याच्यासारखं. हे जे काही याला ठोकल्याचं काम केलं ना, अप्रतिम आहे. महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र याच्याविषयी अभिनंदन व्यक्त करतो या सरकारचं आणि पोलिसांचं, खास करून सरकारचं, की त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या. जरी जाणून बुजून केल्या असतील किंवा अनावधानाने जरी घडल्या असतील तरी जे घडलंय ते योग्य आहे आणि त्याला ही पाठीशी घालणारी सगळी लोक महाराष्ट्र तुम्हाला बघतोय. महाराष्ट्रातल्या आया बहिणी, महाराष्ट्रातल्या पोरीबाई तुम्हाला बघतायत. एवढं फक्त मी तुम्हाला सांगतो. मला राग आला ही जेव्हा गोष्ट घडली, त्याच्या विरोधात जेव्हा हे सगळे प्रश्नचिन्ह उभं करत होते ना, हे पाहताना वाईट वाटलं तिच्या आईला की राजकारणासाठी ही कुठल्या थराला जाणारी लोक आहेत. यांना काही पडलेलं नाही, यांना काही फक्त राजकारण. म्हणजे विचार करा ना, एखाद्या मुलींवरती, लहान मुलींवरती त्या पोरांना अन्याय अत्याचार केले, बलात्कार केला आणि त्याला पोलिसांनी गोळी घातल्यानंतर हे म्हणतायत की त्याचं मग काहीतरी ह्यांचं उघड पडत होतं म्हणून त्याला गोळ्या घातल्या. काय उघड पडत होतं? म्हणजे काय करताय काय तुम्ही? हा असलं राजकारण, असला आमचा महाराष्ट्र? म्हणजे मग ते राज ठाकरेंचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी उघडपणे पाठिंबा दिला की बरं झालं त्याच्या आईला ठोकलं, याला बरं झालं ठोकलं. असा राजकारणी पाहिजे, असा माणूस पाहिजे जो राजकारणाला राजकारणाच्या दृष्टीतून बघतो. आणि ही सगळी लोक ही फक्त घाणेरड्या दर्जाचं राजकारण करणारी लोक महाराष्ट्र तुम्हाला कधी माफ करणार नाही. आणि अशा संवेदनशील गोष्टीत तरी आम्ही कदापि चुकून माफ करणार नाही. मी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं, मुख्यमंत्र्यांचं, सर्व सरकारचं अभिनंदन करतो आणि पोलिसांचं त्याच्या डबल अभिनंदन करतो. एवढंच तुम्हाला सांगतो. असेच बलात्कारी ठेचत राहा. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू. एवढंच मी शब्द तुम्हाला सर्वांना देतो.